धनगर समाज हा वेगळा समाज असून हा समाज आमच्यापेक्षा संपन्न आहे। आम्ही मूळ आदिवासी असून आमच्या आरक्षणाचा भाग त्यांना देण्यात येऊ नये। आमच्या समाजातील बहुतेक लोक आजही घरी बसून आहेत। आमच्या आरक्षणाचा वाटा धनगर समाजाला जाऊ नये या प्रमुख मागणीला घेऊन हजारोंच्या संख्येत आदिवासी समाज उतरला रस्त्यावर। जवळपास 1 किलोमीटरपेक्षा स्वरूप या आदिवासी आंदोलनाला मिळाले। मोठ्या संख्येत आदिवासी बांधवांनी येथे हजेरी लावली। आदिवासी स्त्रियांनी सुद्धा मोठ्या संख्येत आपला सहभाग नोंदवला। धनगर समाज हा वेगळा समाज असल्याने आदिवासी समाजात त्यांना सामील करून घेणे हा आमच्यावर अन्याय असणार असे सांगत धनगर समाजाला आदिवासी म्हणून संबोधणे सुद्धा चुकीचे असल्याचे आंदोलक बोलून गेले। आम्ही धनगर समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात नाही, मात्र आदिवासींमध्ये धनगर समाजाला सामील करून घेणे आम्हाला कदापि मान्य नाही, अशी भूमिका आदिवासी समाजाने घेतली आहे। धनगर समाजाला सुप्रीम कोर्ट धनगर समाज ही जात आहे, हा जमात नाही आहे। आणि जर जातीला जर जमातीमध्ये घेत असतील हे चुकीचे आहे। महाराष्ट्र शासनाने अलीकडे मागच्या महिन्यामध्ये जो शासन निर्णय काढला आणि त्यामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाला घेऊन एक समिती गठीत केली। मुळात भारतीय संविधानामध्ये असलेल्या तरतुदीनुसार आदिवासींचे निकष पूर्ण करणाऱ्या जमातींना आदिवासीमध्ये समाविष्ट करावा लागतो। हा प्रयत्न ह्याच महाराष्ट्र शासनाने 1979ला केला। 1979च्या प्रस्तावावर केंद्र सरकारने धनगर हे आदिवासीमध्ये समाविष्ट करण्याचे निकष पूर्ण करू शकत नाही, म्हणून तो प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने परत घ्यावा असा पत्र काढल्यानंतर 1981ला महाराष्ट्र शासनाने धनगरांचा हा प्रस्ताव वापस घेतला। 2002ला भारतीय संसदेने एक सेकंड अमेंडमेंट बिल पास केला। त्या अमेंडमेंट बिलमध्येही धनगर समाज हा अनुसूचित जमातीचे निकष पूर्ण करत नाही असा दाखला दिला। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की माननीय विद्यमान सरकार ज्यावेळी 1995ला सत्तेमध्ये होती त्याच सरकार आताही सत्तेमध्ये आहे। ह्या सरकारने 1995लाही धनगरांचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला, तोही प्रस्ताव त्यावेळी नाकारण्यात आला। आदिवासी समाजाच्या भावना लक्षात घेता आमचा त्यांना प्रश्न आहे की प्रस्ताव तुम्ही पाठवता आणि नाकारतातही तुम्हीच, आणि मग हे नाकारणे आणि पाठवणे हे तुमच्या साखळीतून चालू असलेला खेळ आम्ही उघड्या डोळ्यांना पाहत आहोत। मग ह्या वर्षी परत समिती नेमण्याचा GR काढण्याचा हा गोरखधंदा का म्हणून निर्माण करण्यात आला? आमचा महत्त्वाचा आशय असा आहे की धनगर समाज समजा आदिवासीचे निकष पूर्ण करत नसेल तर आदिवासी समाजामध्ये त्यांचा समावेश करण्याचा जो कोणी षडयंत्र करत असेल तो आदिवासी समाज खपवून घेणार नाही। आणि तेच सांगण्यासाठी हा आदेश आम्ही आक्रोशच्या मार्फतातून महाराष्ट्र शासनापर्यंत आमच्या भावना पोहोचवण्यासाठी इथपर्यंत आलेलो आहोत। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाज हा धनगर समाजाला देण्यात येणाऱ्या आरक्षणाच्या विरोधामध्ये पेटून उठलेला आहे, रस्त्यावर उतरलेला आहे। खऱ्या अर्थाने ही जी महाराष्ट्राची सरकार आहे ही सरकार असंवेदनशील आहे आणि ही फक्त नोटा आहे, ओटाचं राजकारण करत आहे। यांना फक्त मतं पाहिजे, मताचं राजकारण करून खऱ्या आदिवासीच्या आरक्षणामध्ये त्या खोट्या लोकांना ज्यांच्या संविधानामध्ये कुठल्याही प्रकारचा उल्लेख नाही अशा लोकांना, अशा धनगर समाजाला खऱ्या आदिवासीच्या आरक्षणामध्ये टाकण्याचं काम हे महाराष्ट्रामध्ये महायुतीची जी सरकार आहे याच्या माध्यमातून होत आहे। आणि म्हणून मी महाराष्ट्रातील तमाम आदिवासीच्या माध्यमातून ह्या सरकारचा निषेध करतो। गाव माझा न्यूज करिता राधाकिशन चुटे, गोंदिया।